यानंतर पुढची बातमी ती नाशिकमधून। नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर लिफ्ट पडली होती। मेडिकल कॉलेजमधील महिला कर्मचाऱ्याचा आता मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। गंभीर घटनेत ज्योती अहिरे या महिला कर्मचारी जखमी झाल्या होत्या। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। दैनंदिन काम करत असतानाच लिफ्ट महिलेच्या अंगावर पडल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। घटनास्थळी या महिलेच्या मुलानं धावही घेतली। घटनास्थळावरील परिस्थिती पाहून त्या मुलानं अक्षरशः आक्रोश केला। दरम्यान महिलेचा मृत्यू होऊन देखील तिला व्हेंटिलेटरवर ठेवल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलेला आहे। आई 8 वाजता कामावर आली। 8 वाजता कामावर आल्याच्या नंतर 9 वाजता मला लगेच फोन आला मला म्हणे तुझ्या आईचा शुगर कमी झाला म्हणे। 5 मिनिटात मी इथं आलो, मला सांगतो तुझ्या आईचा शुगर कमी झालाय। तर मला कोणी सांगायचं नव्हतं। त्यात मला एकाने मला कानामध्ये सांगितलं की तुझ्या आईच्या अंगावर लिफ्ट पडलेली। तर ती लिफ्ट कुठे पडली ते मी बघायला गेलो तर दोन्ही डोर बंद करून ठेवलेले। तिथं मला कोणी जाऊ देत नव्हतं। सगळे मला बळजबरी करत मध्ये जाऊ देत नव्हतं। मी मध्ये जाऊन बघितल्याच्या नंतर ते सगळं रक्त पडलेलं होतं आणि लिफ्ट बी वरतून कोसळलेली होती। तर तेव्हापासून आतापर्यंत मला कोणीच काही सांगितलेलं नाही। अख्ख्या हॉस्पिटलमध्ये एक सुद्धा डॉक्टर नाहीये। इथला डीन 12 वाजता पळून गेला। अख्खे डिपार्टमेंट वाले 12 वाजता पळून गेले। कुठे गेले हे सगळे? आणि माझी आई इथं 8 वाजेपासून मरून पडलेली आहे। या डॉक्टर म्हणतात तुझी आई जिवंत आहे। मग मरून इथं सगळे तिचं आयसीयू मधले सगळे मीटर डाऊन। याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांच्याकडून। राहुल, नेमकं काय घडलेलं आणि आता सध्या काय स्थिती आहे? नाशिकमध्ये आज सकाळी सकाळच्या सुमारास यशवंतराव चव्हाण मेडिकल कॉलेजमध्ये काम करणाऱ्या एक महिला कर्मचाऱ्याच्या अंगावरती एक इक्विपमेंट लिफ्ट ही पडली होती। त्यामध्ये ती महिला गंभीररित्या जखमी झाली होती आणि त्यानंतर तिच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं होतं। कुटुंबीय तिथे दाखल होत त्यांनी सकाळीच मोठ्या प्रमाणात आक्रोश केला होता। कुटुंबियांच्या दाव्यानुसार त्याच्या आईचा सकाळीच मृत्यू झाल्याचं तो सांगत आहे, परंतु डॉक्टर प्रशासनाने व मेडिकल प्रशासनाने याला दिरंगाई करत 12 तास व्हेंटिलेटरवर मुद्दामून ठेवला असा देखील आरोप त्यांच्या नातलगांच्या वतीने करण्यात आलेला आहे। आणि आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। तर मेडिकल प्रशासनाच्या वतीने सकाळीच सांगण्यात आलं होतं की महिला ही गंभीररित्या जखमी असून तिला आम्ही उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल केलेलं आहे, परंतु आता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। ज्योती अहिरे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून नेमकं या प्रकरणात अजून काय खुलासे होतात हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर हा एक तर रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा होता का हे देखील आता तपासून बघण्याची ही गरजही वर्तवली जाते नातेवाईकांकडून। नक्की, धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।